या स्पर्धेला राहतं. तसंच आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांच्या माध्यमातून ज्या YouTube वाहिनीमधून आजची संपूर्ण स्पर्धा YouTube वाहिनीमधून लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते ते ओम साई स्पोर्ट्स पालघर बोईसरचे आपण पाहिलं तर आपली लिंक ही पंचकृषीच्या ग्रुपवरती पोहोचलेली आहे. ज्यानी आपण पाहिलं तर पहिल्यांदाच आमच्यासोबत जोडलेत आणि ज्यानी आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या YouTube वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी देखील या YouTube वाहिनीला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा देखील कव्हर केल्या जातील त्यासाठी देखील आपण सबस्क्राईब करून घ्यायचंय. आणि सोबतच आपण पाहिलं तर फिजिकल स्कोरच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर आमचे मित्र प्रदीप आणि संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या आवाजाने आपण मंत्रमुग्ध होणार आहोत ते डीजे ऑपरेटर दीपक देखील जोडले जातील. चला या डावाला सुरुवात करतील वजेश राईट आर्म वरती विकेट. आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जास्तीचा वेळ घेऊ नका, आपण बराच वेळ उशिरा चाललोय. बरोबर 9:26 झालीत. 8:30ला पहिला मॅच खऱ्या अर्थानं सुरुवात व्हायला हवा होता आणि सुरुवातीलाच एक विनंती असेल बाहेर खेळणाऱ्या खेळाडूंसाठी आतमध्ये आपण पाहिलं तर इस मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये चालू होते म्हणून जे खेळाडू बाहेर खेळतायत ना त्या सर्वांना विनंती असेल आपण कुठल्याही प्रकारे बॉल आतमध्ये येणार नाही याची दक्षता घ्या. एक असाच कोइन्सिडन्स आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एक 2 ते 3 टुर्नामेंट आधी घडला होता. त्या चेंडूवरती 2 ते 3 धावा आल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर तो चेंडू बाहेरून एक आतमध्ये आला होता आणि त्याचमुळे का होईना तो चेंडू पंचांनी डेड घोषित केला होता आणि त्याच्यानंतर त्या चेंडूवरती विकेट आला होता. हा दोन्ही संघांना कुठल्याही बाजूने आपण विचार केला तर नुकसान होता कामा नये त्यामागचा अट्टहास. चला या स्पर्धेला करूया सुरुवात. स्पर्धेला होते सुरुवात. एका बाजूला स्वप्नील भैरी क्रिकेट संघ रंगोलीचा उभारता सितारा आणि वैजेश इथे आपण पाहिलं तर लॉंग लेग क्लिअर करत असताना चेंडू सीमा रेषा पार 1 बाउन्स पहिल्या चेंडूवरती आलाय दणदणीत चौकार. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील पाहिलं तर आपण 22 क्रमांकाचा नियम सुहास सर आमच्यापर्यंत वळतात. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल आणि एका चेंडूच्या आपण पाहिलं तर खेळानंतर धावबलका होते. धावा लागल्यात 5. अगदी चांगली सुरुवात भैरी क्रिकेट संघ रोलेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दणक्यात झाली सुरुवात. स्वप्नीलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ऑन साइडला आलेला तो मोठा फटका. यावेळेस पुनश्च एकदा आपण पाहिलं तर आता चांगला चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिला. हलक्या हाताने अगदी खेळून काढला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अगदी पलटवार केलाय यावेळेस आपण पाहिलं तर वैजेशने केलाय पलटवार. 45 नंबरची जर्सी परिधान करून आपण पाहिलं तर शॉर्ट चेंडू त्यावर केलाय. शॉर्ट वरती केलाय शॉर्ट आर्म पुल. चेंडूला मिड विकेट क्लिअर करत असताना पहिल्या सत्रातील हा येतोय पहिला षटकार. येस थँक्यू डीजे थँक्यू. अगदी स्वप्नील आपले मनसुबे यांना मनापासून आपण पाहिलं तर ज्यावेळेस डगआउट मधून बाहेर आले ना तिथूनच माइंड मध्ये सेट करून आलेत. कर्णधार अभयने खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कान मंत्र दिलाय की बाबा तू तुझा नॅचरल खेळ खेळ तिथून मागचा आम्ही सांभाळू. यावेळेस पुन्हा एकदा आता स्विंग अँड मिस. चेंडू पल्ला ऑफ कटर पाहायला मिळाला. अगदी बी हिट करण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा स्वप्नीलचा राहिला परंतु असफल. एक तेरी ते एक मेरी चाललंय. एका चेंडूवरती आपण पाहिलं तर बॅटर करतोय वार. दुसऱ्या चेंडूवरती स्वप्नील. एक तेरी ते एक मेरी आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जुंपले. अगदी सुरुवातीच्या सत्रापासून आपण पाहिलं तर सामने रंगतदार होणार यामध्ये 3 मात्र. यावेळेस पुन्हा एकदा
त्याच्यावरती केलाय पूल आणि चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर. कावकर क्लिअर करत असताना चौकार. येस, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अगदी पहिलं षटक जे पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं ना ते महागडं आलंय. 15 धावांचं ते षटक आपण पाहिलं तर वैजेशच्या माध्यमातून 15 धावा खर्च केल्या गेल्या आणि स्वप्नीलने अक्षरशः गोखले. ज्या प्रकारचं षटक यायला होतं ना त्या प्रकारे षटक खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेले तर आलंय आणि आपले मनसुबे आहेत ना ते क्लिअर केलेत. यानंतरचा मॅच त्रिमूर्ती शिवाजीनगर आडे आणि दुसऱ्या बाजूने आपण बोर्थ 11चा संघ. जसा मॅचचा पूर्वार्ध संपेल म्हणजे पहिली इनिंग संपेल बरोबर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी दाखल व्हायचे. यानंतर आपण पाहतोय निमेश. निमेशकडे या अंगामध्ये आपण खऱ्या अर्थाने निमेशला पाहिलं तर आपला खेळ फुलवलाय. बॅटिंग करत असताना स्वतःला सिद्ध केलाय. अगदी आपण पाहिलं तर सातत्याने 3 ते 4 नंबरवरती फलंदाजी करत होते. आता संघाने त्यांना प्रमोट केलंय आणि पंचकृषीच्या जे कार्यकारिणी आहे ना त्यांना देखील याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी भाग पाडलंय. तो निमेश आता स्ट्राईक वरती आहे तर अनिकेत बॉलिंग एंड वरती पाहतोय आपण. आता इथून मात्र बॉलिंग एंड म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कमबॅक करावा लागेल. हो, चांगला टाकला आपण पाहिलं तर वायडी शेअरकरचा प्रयत्न झाला. त्या चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि इथून कच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे सिंगल व्हायला हवं होतं ना तिथे डबल झालाय. कर्णधार दर्शन आले होते तिथे चेंडू खाली त्यांनी केले चूक आणि त्या चुकीचा परिणाम खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 2 धावांमध्ये परावर्तित. 2 धाव्याने धावफलक वधारला जातोय. जाऊन पोहोचते ते लॉस ऑफ 0 विकेट. आपण पाहतोय 17 17 धावा धावफलकात ते अंकित केल्या गेल्यात. अगदी पहिल्यांदा सुरुवातीपासूनच धावा खर्च करण्याचा जो सुळसुळ आहे ना ते आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चालूच आहे. यावेळेस विकेट आणि त्या चेंडूला फेकून दिला आउट ऑफ द पार्क. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होतंय प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. हा येतोय हाय अँड हँडसम सिक्सर. थँक्यू. दोन्ही बॅटर अक्षरशः आपण पाहिलं ना आपले माइंड आहे तो माइंड सेट करून आलात की सुरुवातीपासून हल्ले चढवायचे आणि हल्ले चढवले गेलेत. अगदी क्रिकेटचा खेळ. हो, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर मिस टायमिंग पटका. क्षेत्ररक्षक डीपचा बराच सलाम आहे. सिंगल डबल मध्ये तर धावचीची संधी. गचाळ फेकी खराब फेकी पाहायला मिळाली. अगदी स्वप्नीलने थांबवला होता तिथून. अगदी रिस्की कॉल होता. बरोबर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं अचूक ठिकाणावरती थांबवलं आणि चुकीचं काहीतरी अघटित घडता राहिलं. अगदी नशीब घेऊन आलेत की काय निमेश. अगदी सुरुवातीपासूनच आपण पाहिलं तर दिसतंय ते 3 चेंडूचा खेळ झाला. आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर धावफलकात अंकित गेलं की 24 धावा. जमेची बाजू आहे काय अजून देखील कुठल्याही प्रकारचं विकेटचं पतन नाहीये. यावेळेस पायावर टाकला मिस टायमिंग पटका. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती अनिकेत त्यांच्याकडे परंतु आपण पाहिलं तर धावतीची देखील संधी होती. लेझी क्रिकेट सुरक्षित आपण पाहिलं तर बॅटर निमेश पोहोचतायत आणि या 2 धावाच्या मध्ये धावफलक पुन्हा एकदा वधारलं जाते. जाऊन पोहोचते ते 26 धावा अंकित केल्या गेल्यात. अक्षरशः आपण पाहायला गेलं तर निमेशच्या मॅच मधून देखील एक षटकार सुरुवातीच्या सत्रामध्ये आलाय. अगदी पहिल्या मॅच मधून एवढे मोठे फटके पहिल्या मॅच पासून खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर कोपरीच्या मैदानामध्ये मोठे फटके फार कमी पाहायला मिळतात. यावेळेस देखील शॉर्ट आर्म पूल सफल झाले. तिथून आपण पाहिलं तर चेंडूला फेकून दिलाय. लॉंग लेग क्लिअर करत असताना हा एक पुन्हा एकदा षटकार. येस, थँक्यू डीजे, थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अक्षरशः धावांचा पाऊस पडतायत. दोन्ही बॅटर आहेत ना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस पाडतायत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर 32च्या घरामध्ये पोहोचले. कुठल्याही प्रकारचा विकेट आहे तो अजून देखील गेला नाहीये. अजून देखील आपण पाहिलं तर 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही महागडे षटक
आपण पाहिलं तर 32 झाल्यात. 32 होत असताना पहिल्या षटकामध्ये वैजेश आले होते. वैजेशने 15 धावा खर्च केल्या आणि तिथून आपण पाहिलं तर अनिकेत आले. त्या अनिकेतने आपण पाहिलं तर 17 धावा खर्च केल्या. अगदी आखूड चेंडूचा जास्तीत जास्त वापर केला गेला आणि कुठल्याही प्रकारचा आपण पाहिलं तर व्हेरिएशन नव्हतं. बॅटरकडे बऱ्याचसा वेळ होता. धीरेश नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. धीरेश पुन्हा एकदा शॉट आणि चेंडू इथून पाहिलं तर पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. षटकारांसाठी 6 धावा. पहिल्या सामन्यामध्ये धावांचा डोंगर उभा राहील की काय, आता हा प्रश्नचिन्ह आहे. बऱ्याचशा गोष्टी आहे क्रिकेटमध्ये. अशा प्रकारे जर धावसंख्या बनत राहिली ना तर 60 70 किंवा मग 80च्या घरामध्ये देखील जाईल. आता निमेश आहे. निमेशने देखील डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेस आपण पाहिलं तर जोरदार अपील आपण पाहिलं तर पंचांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले. तिथून आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता परंतु स्विंग अँड मिस पाहायला मिळाला नाही. समजला कुठल्याही प्रकारे चेंडू. आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका होता. तिथून आपण पाहिलं तर जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहज आणि सोप्या रीतीने पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावाच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा धावून पोहोचते ते 40. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर पिचच्या बऱ्याचसा बाहेर आणि पंच करतायत दंडित. यावेळेस आपण पाहिलं तर नो बॉलचा कॉल. उघडा डोळे पहा नीट. सुरुवातीपासूनच आपण पाहिलं तर ही स्वयंभू श्री झाकमाता चषक 2026 थरार आहे. सुपर डुपर हिट आणि यानंतरचा चेंडू फ्री हिट. थोडंसं आपण पाहिलं तर धीरेश आहे ते महागडे ठरतात सुरुवातीपासूनच. यावेळेस नाही समजला. अगदी स्वतःवरती नाराज निमेश. या प्रकारचा चेंडू जर तुम्ही मिस करताय ना तर सुरुवातीपासून घेतलेली मेहनत कुठेतरी वाया जाते. आणि यावेळेस चेंडू मिस झालाय. अगदी नो बॉल होता. त्या नो बॉलवरती आपण पाहिलं तर फ्री हिट होता. कुठल्याही प्रकारचा फायदा नाही घेऊ शकले आणि निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिलं तर पाहायला मिळते. 41 या धावसंख्येत आपण पाहिलं की धावफलक रोखलं जाते. यावेळेसचा चेंडू आपण पाहिलं तर या स्पर्धेतील यावेळेस समोरच्या दिशेने डाऊन ग्राउंड आपण पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तिथे दर्शन आले. त्याने टिप लायजेल बॅटर आपण पाहिलं तर निमेशचा संपलाय खेळ. विकेटचं पतन. येस थँक्यू डीजे. थोडासा वेळ आहे. त्या थोड्याशा वेळामध्ये एक सन्मान करून घेऊया. आपण खऱ्या अर्थानं पाहायला घेतो मी आदरणीय संतोषजी कांबळे साहेबांना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विनंती करेन आपण यायचंय. श्री आणि सौ मधुकरजी कांबळे आपला संयुक्त सत्कार आयोजकांच्या वतीनं सन्मान आयोजकांच्या वतीनं आम्ही करतोय. आपण यायचं. आपला हा यथोचित सन्मान आदरणीय संतोषजी कांबळे यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. आणि जसा मॅचचा आपण पाहिलं तर या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर दस्त आपण पाहिलं तर डोक्यावरून चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू कॅमेरामॅन. थोडासा आपण पाहिलं तर या बाजूला कॅमेरा शिफ्ट करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये 1-2 मिनिटं फक्त थांबा. यावेळेस आपण पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा 1 बाउंस सीमा रेषाबार. चौकारांसाठी 4 धावा. लागोपाठचा येणारा दुसरा चौकार. अक्षरशः स्वप्नील आहे ना. स्वप्नील आपला माइंडसेट क्लिअर करून आले.
24 वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती स्वप्नील खेळतोय. यानंतरचा सन्मान श्री आणि सौ मिलिंदजी कांबळे अक्षय काताळ यांना विनंती असेल आपण आपला शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी आपण पाहिलं तर बॅटर शफल झाला परंतु बरोबर त्या बॅटरचा पाठलाग केला आणि बरोबर त्या टप्प्यावरती चेंडूला टाकला आणि निर्धाव चेंडूची सांगता या गोलंदाजीची खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सुरुवातीला गरज होती. आता ते बरा बहुत आपण आपने देर कर दिया है. आता ते बहुत देर कर दिया. आपण खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू याच्या आधी यायला होतं. यावेळेस फुल टॉस होता परंतु फुल टोल वसूल करण्यामध्ये स्वप्नीलला नाही मिळालं कुठल्या प्रकारचं यश. विकेटचं पतन. येस थँक्यू. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक 49 49 झाल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ येणं शिल्लक. आपण स्वप्नीला तिथून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं विनायक आले होते. विनायकला कुठल्याही प्रकारची स्ट्राईक मिळाली नाही. आता शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर खेळण्यासाठी सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यशचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले, 2 चौकार आले. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू आणि यानंतरच्या आपण पाहिलं तर चेंडूवरती विकेट देखील मिळवलाय. आणि विकेट कोणाचा तो सेट बॅटर होता स्वप्नील. त्या स्वप्नीलचा विकेट यशने घेतलाय आणि स्वतःला सिद्ध केलंय. यस यावेळेस शॉर्ट चेंडू त्याच्यावरती केलाय हल्ला आणि चांगला झेल इथून मात्र गॅदर केला गेला. शेवटच्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 8 धावा. यस विकेटचं पतन.
50 धावांचा पाठलाग करायचा आहे. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर सकाळीच ऑन साइडला धावा बनतायत, म्हणजे आज संपूर्ण दिवसभरामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडणार आहे. अगदी समोरच्या दिशेने आपण पाहिलं तर तो ध्वज बरोबर समोरच्या समोर लागलाय, तो देखील सांगतोय की जी हवा आहे ना ती ऑन साइडच्या दिशेने व्हायला सुरुवात झाली. अगदी या गोष्टी इथून मात्र होत असताना बरोबर 11:30 ते 12 वाजतात, परंतु आज बरोबर आपण पाहिलं तर 9 वाजतात या गोष्टी सुरुवात झाल्या, गोष्टींची सुरुवात झाली. या मैदानाची भौगोलिक स्थिती आहे, भौगोलिक परिस्थिती अगदी सकाळच्या सत्रामध्ये धावा बनत नाहीत, परंतु आज सकाळच्या सत्रापासून धावा बनतायत आणि इथून 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी दर्शन आणि यश दीपेशची जोडी. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू खाली आले, दीपक त्याने टिपलाय झेल, गोल्डन डकचा शिकार. दर्शन बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील सौरभ. संघ थोडासा संकटात सापडलाय. आता संकटमोचक हनुमान कोणाला बनावं लागेल? दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, सौरभ आणि दीपेश आहेत. त्या दीपेशला आणि सौरभला इथून मात्र संघाला सावरावं लागेल. संघ थोडंसं अडचणीत आहे आणि डिफिकल्ट परिस्थितीमधून संघाला आपण पाहिलं तर दबावामधून बाहेर काढण्याची क्षमता देखील काही बॅटर ठेवतात. इथून राहुल अक्षरशः आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. यावेळेस कोलाट टाकला, चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने आला, तिथून पाहिलं तर ऑफ कटर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात, ऑफ कटरच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर यॉर्कर देखील झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता. चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथून मात्र राहुलच्या माध्यमातून होते आणि याच दर्जाची गोलंदाजी सुरुवातीच्या सत्रामध्ये देखील करायची होती. तो टप्पा चुकला आणि आपण पाहिलं ना बाहुबलीमध्ये का टप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा जर चुकला ना बरंच काही अघटित घडतं आणि तेच घडलं सुरुवातीच्या आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा झेल खाली करण्यात आला, स्वतः त्याने टिपलाय झेल. बॅक टू बॅकचा आपण पाहिलं तर दुसऱ्या विकेटचं बदन, सौरभ माघारी परतताना. दयनीय अवस्था, थोडीशी दयनीय अवस्था झाली. नवीन बॅटर वैभव मैदानामध्ये दाखल होत आहेत. सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. कंपॅरेटिव्हली विचार केला तर बहिरी क्रिकेट संघ रोवलेने 15 धावा जमावल्या होत्या. आता इथून धावसंख्येचा अजून पाहिलं तर श्रीगणेशा देखील झाला नाही, 2 विकेटचं पतन झालंय आणि प्रारंभिक बॅटरच्या रूपामध्ये आलेला कर्णधार दर्शन देखील माघारी परतलाय. आता सौरभ देखील माघारी परतलाय. आता वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे, त्याला वैभव दाखवावा लागेल. नावामध्ये वैभव आहे, आपल्या गावाच्या वैभवासाठी खेळावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा येणारा तिसरा विकेट, मेडन आणि 3 विकेट. इथून मात्र बेस्ट बॉलरच्या शर्यतीमध्ये राहुल. एका चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. आता हॅट्रिक चान्स आहे. 3 विकेट अगदी पहिल्याच षटकामध्ये गेल्यात. मिस टाइमिंग पट्टे, अगदी प्रॉपर प्रॉमिसिंग फटके खेळताना आपण पाहिलं तर चाचोबाचे खेळाडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. वैजेशने अगदी महागडे षटक टाकलं होतं. सुरुवातीलाच आपण पाहिलं तर प्रेशर रिलीज करून दिला होता. तो वैजेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दाखल होत आहे. आता 2 संकट आहेत, 2 संकट बॅटिंग करणाऱ्या संघावरती आहेत. एक तर निर्धाव षटक जाऊ नये आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर हॅट्रिकची देखील संधी बॉलरला आहे. आता संकट कुठलं वाचवणार? चला हॅट्रिक साठी असेल अप्रिसिएशन आपण पाहिलं तर राहुलना. यावेळेस इनबिल्टच्या डोक्याच्या वरना अगदी आपण पाहिलं तर दोन्ही संकटामधून वाचवत असताना वैजेश 2 धावा चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डिपॉइडिशला
पॉइंट वाईटिश पॉइंटला आपण पाहिलं तर तो क्षेत्ररक्षण झालं. 2 धावाने धावांचा श्रीगणेश हा झाला आणि पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पाहण्यात गेलं तर 2 धावा खर्च करत असताना 3 महत्वाच्या विकेट मिळवल्यात. षटकाची समाप्ती. थँक्यू जे अभय थोडं स्पीडअप करा म्हणजे आपण खरं पण पाहायला गेलं तर 2 धावा 50 धावांचा पाठलाग करत असताना अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक होतं त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारे सुरुवात कुठेतरी संघाला बरंच मागे नेऊन ठेवतं. बॅकफुटला नेऊन ठेवतं. थोडंसं स्पीडअप करा सर. टीम मीटिंग कमी घ्या कारण आपण सध्या पाहिलं तर सामन्यावरची जी पकड आहे ती मजबूत केले. 50 धावांचा पाठलाग करत असताना अगदी दयनीय अवस्था इथून आपण पाहतोय चाचवल क्रिकेट संघाची. ओमकार नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओमकारने देखील यंदाच्या हंगामामध्ये बरंच प्रभावित केलंय. प्रभावित करणारी गोलंदाजी ओमकारने देखील केले. तो ओमकार आता गोलंदाजी मागवरती सातत्याने डेथ ओव्हरला गोलंदाजी करतो. यावेळेस खोलात टाकला होता नाही समजला चेंडू. आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर बॅट फार आधी आली आणि चेंडू फार उशिराने गेला. इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळाला. एका धाव्यानिशी आपण पाहिलं तर धावफलक बदलतंय. जाऊन पोहोचते ते बरोबर 3 या आकड्यावरती. 3 विकेटचं पतन आणि 3 धावा धावफलकावरती लागले गेलेत. अजून देखील 47 समीकरण बदलतंय. समीकरण थोडंसं आपण पाहिलं तर जवळ येऊन पोचते परंतु जवळ कुठल्याही प्रकारे म्हणताना थोडीशी अडचण नक्कीच आम्हाला इथून जाणवते. संघ अडचणीत आहे. बराचसा आपण पाहिलं तर बॅकफुटवरती देखील आहे. आता इथून संघाला तारावं लागेल. जो दीपेश सलामीला आला होता ना त्याने 1 धाव इथून घेतले. आता बाहेर खेळवला चेंडू खाली आपण पाहिलं तर मिस टायमिंग फटका. डीपचा क्षेत्ररक्षक लॉंगनला होता तो बराचसा लांब होता. तोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत एकापेक्षा अधिक काही नाही. सिंगल निशी आपण पाहिलं तर धावफलक पुन्हा एकदा चेंज होऊन जाते. वधारते जाऊन पोहोचते ते 4 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल. आता तुम्हाला येता आता तुम्हाला आपण पाहिलं ना तर धावांचा अक्षरशः पाऊस पाडावा लागेल. सिंगल डबलचे काम बनेगा नाही. आता तुम्हाला मोठमोठे फटके खेळावे लागतील. तो आपण पाहिलं तर दीपेशला इथून ज्या प्रकारे फटकेबाजी स्वप्नीलने केले होते त्या प्रकारे करावे लागेल. यावेळेस शॉर्ट आर्म पूल चेंडूला आपण पाहिलं ते जेल खाली आला क्षेत्ररक्षक त्याने टिपला जेल. दीपेशचा देखील संपलाय खेळ. विकेटचं बदल. जे दीपेशने देखील काही प्रभावित करू शकला नाही. झेलखाली मृणाल आले. मृणालने अक्षरशः आपण पाहिलं तर सहज आणि सोपा झेल टिपला आणि आता आपण पाहिलं तर बराचसा संकटात सापडलाय. नवीन बॅटर यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. थोडं स्पीडअप करा. ओमकार आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू झाला. पुन्हा एकदा झेलची संधी होती परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकारासाठी 4 धावा. होतं ना हाणामारीचं षटक होतं चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. अगदी 8 धावा खर्च केल्या होत्या आणि संघाला कुठेतरी थोडंसं मॅच मध्ये कमबॅक करून दिलं होतं परंतु बॅटिंग करत असताना नाराज केलं गेलं. यावेळेस ओमकार पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न यश यांच्या माध्यमातून झाला
षटक क्रमांक 2ची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 8 आणि विजयाचं इक्वेशन आहे ना, विजयाचं समीकरण आहे 10 मध्ये. इथून पाहिलं तर 42 हव्यात. 10-42चं इक्वेशन आहे. कोण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं क्रिकेटमध्ये अशक्य असं का नाही, काही नाहीये. एका षटकामध्ये आपण पाहिलं तर 42 धावा होत असताना पाहिलंय चेन्नई सुपर किंग्सचे ते कर्णधार आणि महाराष्ट्राला लीड करत असताना ऋतुराज गायकवाड सरांनी ते साकारलेली इनिंग होती. 42 धावा देखील बनल्यात. म्हणून मॅच जोपर्यंत शेवटच्या चेंडूवरती जात नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही, जोपर्यंत शेवटची धावपलकावरती घेतली जात नाही, तोपर्यंत क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचा विजय न तो निश्चित मानला जात नाहीये. वैजेश आता मृणालय देखील यंदाच्या हंगामामध्ये बरंच प्रभावित केलंय. शॉर्ट चेंडू त्याच्यावरती केलाय हल्ला, परंतु मिस टायमिंग पटका पाहायला मिळाला. राहुल आले होते तिथून आपण पाहिलं तर डीप मधून, परंतु जोपर्यंत चेंडूला फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा 2. इथून मात्र पंचांचा बोट आकाशाकडे, विकेटचं पतन, धावचीच्या स्वरूपामध्ये गडीबाद. नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये, यावर डॅसिंग डाऊन द ट्रॅक, विकेट करण्याचा प्रयत्न सातत्याने होतो. मित्रांनो, हे काम तुम्हाला आधी करायचं होतं. चांगली गोलंदाजी, अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी मृणाल यांची होते. अगदी वन साइड मॅच. प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीच्या सत्रामध्ये पाहिलं तर बहिरी क्रिकेट संघ रोलेने खुश केला. धावसंख्या मोठी उभारली, मोठे मोठे फटके देखील पाहायला मिळाले. यावेळेस गोलात टाकला आपण पाहिलं तर शॉटला क्षेत्ररक्षक लावलाय. काय फील्ड प्लॅन आहे बघा, चांगलं फील्ड प्लॅन. इथून मात्र कर्णधार स्वतः तिथे शॉट मध्ये उभे होते, त्यांनी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील केलंय. सिंगल स्टॉप केलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता इथून आपण पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साई कृपा क्रिकेट संघ बोर्डचे सभासद असतील. गेली 15 दिवस पुरेशी झोप देखील नसेल आणि त्याचंच आपल्याला पाहायला गेलं तर हे फळ आहे. उत्तम नियोजन. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शॉटला क्षेत्ररक्षक आहे आणि डायरेक्ट हिचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे. येस, धावचीच्या स्वरूपामध्ये मिळालेला हा दुसरा विकेट आपण पाहिलं तर संघामध्ये फार कमी वेळा गोलंदाजी केली आहे विनायकने, कारण नवीन उभारते सितारे तयार केलेत. अभय आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर स्वतःच्या कर्णधार आपण पाहिलं तर ओमकारला तयार केला.
त्याच्यानंतर मृणालला तयार केला आणि मृणाल आणि ओमकारने आपण पाहिलं तर प्रभावी गोलंदाजी या वर्षीच्या हंगामामध्ये केली आणि स्वतःला सिद्ध केलं. आता विशाल शॉर्ट चेंडू त्याच्यावरती केलाय हल्ला आणि चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार 4 धावांसाठी चालला. आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षक बरोबर लावलाय. अगदी फील्ड प्लॅन देखील अति अचूक जागी आपण पाहतोय रोले या संघाकडनं. यानंतरचा मॅच त्रिमूर्ती शिवाजीनगर आडे आणि दुसऱ्या बाजूला बोरथे 11चा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर टॉसच्या बॉक्समधून अहवाल असा होता. बोरथे 11ने नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलाय आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघ शिवाजीनगर आडेला सांगितले तुम्ही प्रथम बॅटिंग करा. अजून देखील आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस स्विंग अँड मिस चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर लेग कट्टर पाहायला मिळाला, बाहेर गेला आणि तिथून निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आता एकामध्ये आपण पाहिलं तर 34 हवेत. केवळ आणि केवळ औपचारिकता उरले. शेवटचा आणि अंतिम चेंडू उडवलाय हवेमध्ये, फटकाय. सचिन झेल खाली जाईल, टिपेल का झेल, त्याने टिपलाय, सुटलाय. इथून मात्र आपण पाहिलं तर तुटणारा हा दुसरा झेल या षटकामधील. चला कॉंग्रॅच्युलेशन्स बहिरी क्रिकेट संघ रोले दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालात आणि हार्डलक काल काय देव क्रिकेट संघ चाचवळ दरम्यानच्या काळामध्ये जसे दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल तत्पूर्वी काही सन्मान आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये काही सन्मान करून घेऊया. मी आदरणीय संतोषजी शिकवण यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. कार्याध्यक्ष बोरथे ग्रामस्थ मंडळाचे आपण पाहिलं तर मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय सुनीलजी महादेव धाडवे यांचा यथोचित मान सन्मान आपण करायचा आहे. आदरणीय संतोष शिकवणजी आपण यायचंय चला यायचं. आदरणीय कार्याध्यक्ष सुनीलजी महादेव धाडवे मायेची उपदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये दाखल झालात. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून उपस्थिती दर्शवलीत. त्या आदरणीय सुनीलजी धाडवे यांचा यथोचित मान सन्मान.